नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न होतो. ते विषय आपल्यापर्यंत पोचण्यासाठी हे जे यूट्यूब चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. आजचा जो विषय आहे तो म्हणजे ट्रम्प यांचा उतावळेपणा आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांचा संयमी स्वभाव यांची केलेली तुलना. आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला अचानकच म्हणजे भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला, त्यांचे अनेक एअरबेस उद्ध्वस्त केले, तिकडचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पण अचानक ट्रम्प यांनी अशी पोस्ट टाकली की या दोन देशांमध्ये आता सीज फायर झालेलं आहे, युद्धबंदी झालेली आहे. आणि नंतर आपण पाहिलं ट्रम्प सातत्याने हे सांगत असायचे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धबंदी ही आपल्यामुळेच झाली, आपणच ही युद्धबंदी करवली, हे ते नेहमीच सांगत राहायचे. त्याचबरोबर भारताची म्हणा किंवा एकूणच त्या युद्धामध्ये किती विमानं पडली याचा सातत्याने उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये यायचा. आणि रोज नवनवीन आकडे जे आहेत तेच सांगायचे. कधी 5 विमानं पडली होती, कधी 6 विमानं पडली, कधी 7 विमानं पडली. आणि या प्रत्येक वेळेला जेवढे ट्रम्प मोदींना डिवचण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे थेट ते नाव घेत नव्हते, पण डिवचण्याचा प्रयत्न होता भारताला की बघा ह्या युद्धामध्ये आपण कसं सीज फायर किंवा युद्धबंदी करवली, युद्धविराम जो आहे तो आपल्यामुळेच झाला, आपणच या दोन देशांना एकमेकासमोर बसवलं आणि युद्ध बंद करा असं सांगितलं. असं सांगण्यासाठी ट्रम्प हे उतावळे होते, कारण त्यांना नोबेल पारितोषिक जिंकायचं होतं. आणि मग या युद्धामध्ये किती विमानं पडली हे सुद्धा ते सांगायचे. आणि त्यातून ट्रम्प यांचा जो उतावळेपणा दिसत होता तसाच उतावळा स्वभाव हा आपल्या इकडच्या विरोधकांचाही दिसला. मग रोज विरोधक विचारायचे की बघा ट्रम्प म्हणतायत एवढी विमानं पडली, मोदी काय करतायत, मोदी सांगत का नाही आहेत की विमानं पडलीच नाहीत म्हणून. मुळातच ट्रम्प असा काही आपल्यावर आरोप करत नव्हते किंवा भारताची विमानं पडली असं म्हणत नव्हते. पण आपल्या विरोधकांना हा उतावळेपणा सातत्याने दाखवायचा होता. आणि त्यातून ते विचारायचे की मोदी गप्प का आहे, युद्धविराम जो आहे तो कोणी केला आहे सांगा, मोदी गप्प बसू नका, असा रोज डिवचण्याचा प्रयत्न करत होते. पण मोदी त्यावेळेला शांत होते. त्यांनी कोणत्याही विरोधकांचं उत्तर दिलं नाही किंवा ट्रम्प यांनी जे काही वक्तव्य केली त्यालाही कोणतं उत्तर दिलं नाही. आपली जी काय बाजू आहे ती आपण मांडत राहिलो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर. आपल्या सैन्य दलाने सुद्धा प्रत्येक वेळेला प्रेस कॉन्फरन्स घेत ऑपरेशन सिंदूरमध्ये काय काय झालेलं आहे, कोणती कारवाई आपण केली हे सातत्याने व्यवस्थित समजावून सांगितलं. त्यामुळे तिथे कुठेही उतावळेपणा मोदींनी केला नाही की रागावून काहीतरी उत्तर दिलं, ट्रम्पना दिलं किंवा आपल्या विरोधकांना दिलं आणि त्यातून फसले त्याच्यात, असं झालं नाही. पण ती त्यांची कुठेतरी कमजोरी आहे, कमकुवतपणा आहे मोदींचा, असं सांगण्यास विरोधकांनी सुरुवात केली. तर ट्रम्प आणि आपले विरोधक या दोघांचा उतावळेपणा होता. आता जे एक वृत्त समोर आलेलं आहे ट्रम्प यांच्या संदर्भामधलं, त्याच्यातून पुन्हा एकदा ट्रम्प यांचा उतावळेपणा दिसून येतो आणि त्याच्यात त्यांची कशी फसगत झाली हे सुद्धा समोर येतं. आता आपण पाहतोय इराण, अमेरिका, इस्रायल हे युद्ध सुरू होतं आणि आता काही काळ ते थांबलेलं आहे. पण तरी देखील संघर्ष सुरू आहे, बैठका होणार आहेत असं म्हटलं जातंय, एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा याच्यात जेव्हा हे युद्ध सुरू होतं त्यावेळेला अमेरिकेचं एक विमान, लढाऊ विमान त्या ठिकाणी पडलं इराणमध्ये, इराणच्या कक्षेत येणाऱ्या भागामध्ये. आणि त्यानंतर तिथे जे अमेरिकेचे पायलट त्याच्यामध्ये अडकले त्यांना सोडवण्याचा प्रयत्न झाला. त्यातला एक पायलट तात्काळ सोडवण्यात आला, त्यातून बाहेर काढण्यात आलं. पण दुसरा पायलट जो होता तो 24 तास तिथे अडकून पडला होता. तो नेमका कुठे होता याचा शोध इराणचेही लोक घेत असतील, इराणचंही सैन्य घेत असेल, पण त्यांना काही तो सापडला नाही. पण नंतर मात्र खूप प्रयत्न करून अमेरिकेच्या लष्कराने त्या पायलटला सोडवलं, वाचवलं. आता ज्या वेळेला हा पायलट तिथे अडकला, ते विमान पडलं, ही बातमी जेव्हा ट्रम्प यांना कळली, त्या ट्रम्प प्रचंड संतप्त झाले होते. व्हाईट हाऊसमध्ये
त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली, आकांडतांडव केलं. ते कसं काय हा पायलट आता सोडवायचा आहे, कसं काय विमान पडलं, काही करा आणि त्या पायलटला सोडवा, यासाठी ते आकांडतांडव करत होते, गोंधळ घालत होते. त्यांचा उतावळेपणा त्यातून दिसून येत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिकन लष्कराला लक्षात आलं की जर हा उतावळेपणा ट्रम्प यांनी सातत्याने केला तर आपण त्या पायलटला व्यवस्थित वाचवू शकणार नाही. आपल्याला नीट संयम राखून शांत राहून ते जे ऑपरेशन आहे ते करावं लागेल. कारण शेवटी शत्रूच्या सीमेच्या आतमध्ये विमान पडलेलं आहे, तिथून त्याला वाचवायचं आहे. यापूर्वी कधी इराणमध्ये प्रवेश केलेला नाही आहे अमेरिकन सैन्याने. हे सगळं लक्षात घेऊन त्या ठिकाणी सैन्य जे आहे ते संयमीपणे काम करत होतं आणि म्हणून ट्रम्प यांना त्या वॉर रूममधून बाहेर ठेवण्यात आलं. कारण ट्रम्प हे उतावळे आहेत, ते काहीतरी निर्णय घेतील, काहीतरी बोलायला सुरुवात करतील, गोंधळ घालतील आणि त्यातून आपल्याला नीट व्यवस्थित विचार करता येणार नाही पायलटला कसं वाचवायचं त्यासाठी. आणि म्हणून त्यांना वॉर रूमच्या बाहेर ठेवण्यात आलं. आणि शेवटी मग अमेरिकन लष्कराने ती कारवाई करत त्या पायलटला सुखरूप बाहेर काढलं तिथून. म्हणजे याच्यात दिसून आलं की ट्रम्प हे किती उतावळे आहेत. जे ट्रम्प भारत पाकिस्तान युद्धात किती विमानं पडली आहे रोज सांगायचे, त्यांचं एक विमान पडलं तर किती ते उतावळे झाले, किती संतप्त झाले, गोंधळले, घाबरून गेले की काही करा आणि त्याला वाचवा. कारण का, जर तो एक पायलट इराणच्या सैन्याच्या ताब्यात आला असता ते इराणने पूर्णपणे अमेरिकेला झुकवलंच. आता अर्थात युद्धामध्ये आपण पाहिलंच आहे की इराणने कशा पद्धतीने कडवा प्रतिकार केला. अमेरिकेला पूर्णपणे युद्ध अजून जिंकताच आलेलं नाही इतके दिवस झाले तरी. तर त्यांचं एक विमान पडलं तर ट्रम्प किती गोंधळले, पायलट पकडला गेला तर काय होईल. आपलं आठवतंय ना, भारताचा पायलट जेव्हा तिकडे पाकिस्तानमध्ये पकडला गेला तेव्हा भारताने कसं त्याला सुखरूप आणलं, कशी मुत्सद्देगिरी दाखवली, काही करू शकला नाही पाकिस्तान. पण ट्रम्प मात्र गोंधळले, घाबरून गेले आणि त्यांना बाहेर ठेवावं लागलं वॉर रूमच्या, असं तिकडच्या वर्तमानपत्रांनी सांगितलेलं आहे. आकांडतांडव करावं लागलं त्यांना. पण इथे मोदी मात्र हे युद्ध जे आहे त्यामध्ये पूर्णपणे शांत संयमी होते. लष्कराने पूर्णपणे कारवाई केली, व्यवस्थित पाकिस्तानमध्ये हल्ले करून तिकडचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तिकडचे एअरबेस उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला जबर फटका त्याचा बसला. हे आपण पाहिलं. कोणी त्यामध्ये भारताच्या विरोधात आणखी कुठला देश उभा राहिला नाही पाकिस्तानला मदत करायला थेट. म्हणजे त्यावेळेला नरेंद्र मोदींचं संयमी नेतृत्व दिसलं. त्यांनी कुठेही त्याविषयी स्वतः काहीतरी वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत, वक्तव्य केली आहेत, ज्याचा आधीच्या वक्तव्याशी काय संबंध नाही आहे. जसे ट्रम्प आता वक्तव्य करतायत तशी कोणतीही वक्तव्य मोदींनी केली नाहीत. किंबहुना विरोधक रोज त्यांना उस्कवण्याचा प्रयत्न करत होते, डिवचण्याचा प्रयत्न करत होते, तरी ते काही बोलले नाहीत. याला म्हणतात संयमी नेतृत्व. आणि ट्रम्प मात्र एक विमान पडल्यानंतर उतावळे झाले, घाबरून गेले. आणि त्यांचा तो उतावळेपणा रोजच दिसतोय आपल्याला. जेव्हापासून ते सत्तेत आले तेव्हापासून त्यांचे जे निर्णय प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये उतावळेपणा दिसतोच आहे. आज काय निर्णय घेतील तो उद्या त्या निर्णयाचं काय होईल आणि परवा कोणता निर्णय घेतील याची कोणालाच कल्पना नसते. म्हणजे हा उतावळेपणा दिसून येतो. आणि हे याविषयीचं एक गोष्ट जी आहे जी स्वतः ट्रम्प यांनी सांगितली मार्चमध्ये, ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पूर्वीचे जिमी कार्टर यांच्या काळातली गोष्ट ट्रम्पच सांगत होते की 1979मध्ये इराणशी त्याचा संबंध आहे की इराणमधली जी सत्ता होती ती उलथवून टाकली होती. तिकडच्या विद्यार्थ्यांनी, तिकडे आंदोलन झालं होतं, मोठं बंडखोरी झाली होती आणि त्यातून इराणची तेव्हाच्या काळातली जी सत्ता होती तिकडच्या राजांची ती उलथवून टाकण्यात आली होती. शाह मोहम्मद रझा पहलवी हे तिकडचे राजा जे ते पळून अमेरिकेत गेले होते. पण इराणचे जे आंदोलक होते त्यांनी अमेरिकेच्या दूतावासाला घेराव घातला आणि तिकडच्या जवळपास 52 जे कर्मचारी होते किंवा दूतावासातले अधिकारी होते, डिप्लोमॅट्स होते, या सगळ्यांना कोंडून ठेवलं. एक प्रकारे ओलीस ठेवलं त्यांना. 444 दिवस ते ओलीस ठेवले गेले. आणि मग शेवटी जे तिकडचे राजे होते जे अमेरिकेत पळाले होते त्यांना पुन्हा एकदा इराणला पाठवावं लागलं. ही आठवण स्वतः ट्रम्प यांनीच सांगितली होती मार्चमध्ये. आणि तेच स्वतः ट्रम्प यांच्या बाबतीत घडलं. अर्थात ते बचावले की तो पायलट जो आहे तो पकडला गेला नाही, नाहीतर त्याला ओलीस ठेवून ट्रम्प यांची जी काही प्रतिमा आहे जी दाखवण्याचा ते प्रयत्न करतात की मी कसा संपूर्ण जगावर राज्य करू शकतो, ती प्रतिमा
धुळीस मिळवली असती इराणने. म्हणजे हा जो काही त्यांचा उतावळेपणा दिसतो प्रत्येक त्यांच्या कृतीतून, प्रत्येक वक्तव्यातून, त्या उतावळेपणातून शेवटी सैन्याला सुद्धा पाऊल उचलावं लागलं की यांना वॉर रूमच्या बाहेर ठेवा, तर आपण शांतपणे हे ऑपरेशन राबवू शकतो आणि पायलटला सुखरूप बाहेर काढू शकतो. या बाबतीत नरेंद्र मोदींचा संयम जो आहे तो पाहिलाच हवा की त्यांनी कुठेही या युद्धाच्या संदर्भात ट्रम्प यांनी किती वेगळी वक्तव्य केली तर त्याला कोणतंही उत्तर दिलं नाही, उत्तर देत बसले नाहीत. अमेरिकेला ट्रम्पना काय बोलायचे ते बोलू द्या, त्याला योग्य पद्धतीने कसं उत्तर द्यायचं ते परराष्ट्र मंत्री म्हणून एस जयशंकर उत्तर देत होते. मोदी कुठेही त्यावर बोलले नाहीत, ना विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. मग हा नियतीचा खेळ कसा असतो बघा. जे ट्रम्प भारताच्या विमानांच्या किंवा एकूणच त्या युद्धामध्ये विमानं पडली म्हणून रोज सांगत होते, त्यांचं स्वतःचं विमान पडल्यानंतर किती गोंधळले, किती घाबरले, घायाकुतीला आले की काही करा आणि त्याला वाचवा, नाही तर ते ओलीस पकडले गेले तर जिमी कार्टर सारखी माझी अवस्था होईल, हे त्यांना कळलं. आणि ते आता वर्तमानपत्रांनी जाहीर केलं की किती उतावळे ट्रम्प आहेत, किती गोंधळलेले आहेत, किती घाबरलेले असतात. आणि तेच ट्रम्प रोज सांगत होते की मी हे युद्ध, भारत पाकिस्तान जे युद्ध आहे ते मी थांबवलं, माझ्यामुळे थांबलं. आता हे जगाला कळेल की ट्रम्प जे आहेत ते आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय जर तुलना केली तर ट्रम्प किती उतावळे आहेत आणि नरेंद्र मोदी किती संयमी आहेत हेच त्याच्यातून दिसून येतं. आत्तासुद्धा आपण पाहतो युद्धामध्ये रोज ट्रम्प जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय जाहीर करत असतात, काय नेमकं झालेलं आहे माहितीच पडत नाही. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी कधी उघडते, कधी बंद होते, कधी मीटिंग होणार म्हटलं जातं, कधी पुन्हा एकदा हल्ले करणार म्हटलं जातं. काही त्याच्यात सत्य काय आहे, तथ्य काय आहे हे कधीच बाहेर येत नाही. पण नरेंद्र मोदींनी मात्र ही परिस्थिती जी आहे त्यामध्ये कुठेही गोंधळ न घालता आपल्याला जिथून तेल मिळवता येईल, जिथून गॅस मिळवता येतील तो मिळवलेला आहे. इराणनेही कुठे ते अडवलं नाही. भारतीय ध्वज असेल सगळी जहाजही सोडण्यात आली. रशियाकडून सुद्धा आपल्याला तेल घेण्यासाठी शेवटी अमेरिकेला विनंती करावी लागली. हे संयमी धोरणाचं प्रतीक असतं, त्याच्यातूनच हे साध्य करता येतं, उतावळेपणातून होत नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.